आता एक मोठी बातमी समोर येते अहमदनगरमधून लंकेंना उमेदवारी देऊ नये यासाठी विखे पाटलांनी मुंबईतील बड्या उद्योगपतीला माझ्याकडे पाठवल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केलाय। तर विखे माझ्यावर टीका करतात, मात्र बाळासाहेब विखेंना आम्ही मदत केली होती हे मात्र विसरतात असंही यावेळी शरद पवार म्हणाले। सध्या नगरमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे असा सामना रंगणार आहे। त्यामुळे पवारांच्या या गौप्यस्फोटानंतर राधाकृष्ण विखे पाटील काय प्रतिक्रिया देणार हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय अहमदनगरमधून शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांना उमेदवारी देऊ नये यासाठी विखे पाटलांनी मुंबईतील एका बड्या उद्योगपतीला माझ्याकडे पाठवल्याचं मोठं विधान शरद पवारांनी केलंय। त्यामुळे तो बडा उद्योगपती कोण आणि यावर विखे पाटील काय प्रतिक्रिया देतात तेही पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मुंबईच्या एका उद्योगपतीला माझ्याकडे पाठवलं 3 आठवड्याच्या पूर्वी। ते उद्योगपती माझ्याकडे आले, म्हणजे काय काढलं नाही, म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती आहे। म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती तुमचा काय संबंध नाही, थोडे आमचे संबंध त्यांचे असतात। त्यांनी एक मला विनंती केली की काही करून पवारसाहेबांच्याकडे जा आणि पवारसाहेबांना सांगा की निलेश लंके सोडून दुसरा कुणी उमेदवार द्या।